पुण्याच्या दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यात खासदार क्रीडा महोत्सव रंगणार असल्याची घोषणा केली। क्रिकेट, टेनिस, कबड्डी, बॅडमिंटन, कुस्ती, मॅरेथॉन, जिम्नॅस्टिक ते टॅग ऑफ वॉर अशा 50 स्पर्धांचा थरार या क्रीडा महोत्सवात रंगणार असून खेळाडूंना 50 लाखांहून अधिक रकमेच्या बक्षिसांची लयलूट केली जाणार आहे। तसेच या स्पर्धांमध्ये सेलिब्रिटी मॅचेसही होणार असून यात कलाकार, IPS अधिकारी ते लोकनेत्यांच्या सहभागासह क्रीडांगणात लाईट्स, लेझर शो आणि एंटरटेनमेंटचीही भरपूर धमाल क्रीडा रसिकांना लुटता येणार आहे। विशेष म्हणजे खासदार क्रीडा महोत्सव दरवर्षी ठाणे जिल्ह्यात राबवला जाणार असल्याचंही डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितले। कल्याण लोकसभा मतदारसंघातील खेळाडूंना विविध खेळांमध्ये आपली प्रतिभा दाखवता यावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने खासदार क्रीडा संग्रामाचे येत्या 4 ते 12 फेब्रुवारी दरम्यान आयोजन करण्यात आलं आहे। विविध मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत 4 फेब्रुवारीला डोंबिवलीतील वैकुंठवासी हबप सावळाराम महाराज क्रीडा संकुलात दिमागदार उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे। यामध्ये 15हून अधिक खेळांचा समावेश असून कुस्ती, मल्लखांब यांसारख्या पारंपरिक खेळांचा देखील समावेश असणार आहे। तर यातील खेळाडूंना 50 लाखांहून अधिक रुपयांचा रोख रकमेची पारितोषिके दिली जाणार आहेत। कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी उपक्रमाबाबतची माहिती देण्यासाठी ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं। यावेळी त्यांनी ही माहिती दिली। सद्यस्थितीत या उपक्रमात 20,000हून अधिक नोंदणी झाल्यास आधी खेळाडूंनी यात सहभाग घ्यावा असं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आवाहन केले आहे। सगळ्या पत्रकारांचं दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये एक खूप स्वागत करतो। त्याचबरोबर श्रीकांत वाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, जिल्हा प्रमुख गोपालजी लांडगे साहेब आहेत, नरेशजी मस्के साहेब आहेत, आमचे सर्व शहरातील सर्व शहर प्रमुख असतील, उपजिल्हा प्रमुख असतील। आज ही पत्रकार परिषद आपण घेतोय त्याचं कारण आपल्या या ठाणे जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच एक खेळ समिट जे आहे ते आपण घेणार आहोत। त्याचं नाव आहे खासदार क्रीडा संग्राम। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी आपण हा कार्यक्रम जो आहे हा पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये घेतोय। विविध स्पर्धा ज्या आहेत त्या याच्यामध्ये होणार आहेत। आज या ठिकाणी विविध खेळातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। श्रीकांत वाड साहेब आहेत, जे बॅडमिंटनसाठी या दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्येच प्रशिक्षण देतात आणि खूप खेळाडू जे आहेत ते त्यांच्यामधून या अकॅडमीमधून निर्माण झाले आणि त्यांनी देशाचं नेतृत्व या ठिकाणी। जिम्नॅस्टिक साठी या ठिकाणी पूजा सुर्वे असतील, ढवळे सर असतील। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। पालिकेच्या जागेवर उभारली कंटेनर शाखा, आमदार संजय केळकर यांनी अनधिकृत बांधकामाबाबत आयुक्तांना विचारला जाब। कोळबंदर परिसरातील धर्मवीर नगर येथील तुळशीधाम भागात महापालिकेची जागा बळकावून चक्क कंटेनर शाखा उभारण्यात आली आहे।
हा कंटेनर तात्काळ हटवावा, अन्यथा त्या शेजारीच प्रतिकात्मक 2 कार्यालये थाटण्याचा इशारा आमदार केळकर यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. अनधिकृत बांधकामांवरती कारवाई करण्याचे आदेश खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देऊनही ठाणे शहरात राजरोसपणे अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचा भांडाफोड आमदार संजय केळकर यांनी पुराव्यानिशी ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या समोर केला आहे. शहरात अनधिकृत बांधकामांचे स्तोम माजल्याने भाजप आमदार संजय केळकर यांनी शहरातील अनधिकृत बांधकामाबाबत वारंवार आवाज उठवला असून अधिवेशनात देखील लक्षवेधीद्वारे प्रश्न उपस्थित केले होते. शहरातील विविध भागातील नागरिकांनी सचित्र केलेल्या तक्रारींचा लेखाजोगा मांडत आमदार संजय केळकर यांनी महापालिका आयुक्त बांगर यांना जाब विचारला. अनधिकृत बांधकामांवरती कारवाईचे आदेश दिले जातात, परंतु निर्ढावलेले अधिकारी कारवाई न करता केवळ मूग मिळून गप्प बसतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर ठाणे शहरासह सर्व महापालिकांमध्ये अनधिकृत बांधकामे होणार नाहीत आणि झाली तर या बांधकामांवरती कारवाई होईल. शिवाय बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवरती फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असे सभागृहात सांगितले होते. ही घोषणा हवेत विरता कामा नये. अशा अनधिकृत बांधकामांवरती प्रत्यक्षात कारवाई होणे गरजेचे असल्याचं आमदार केळकर यांनी यावेळी बजावले. अतिक्रमण जे मी म्हटलं, धर्मवीर नगरमध्ये फार मोठा परिसर आहे आणि त्या ठिकाणी फार मोठी लोकसंख्या आहे आणि तिथल्या लोकांच्याकरता मूलभूत सोयीसुविधांकरता महापालिकेची जागा आहे. 2020-21ला मी पत्र दिलं होतं की या जागेवर अतिक्रमण होता कामा नये. मला याच्यामध्ये अतिक्रमण होण्याचा धोका वाटतो आहे. त्या ठिकाणी महापालिकेने त्याच्यावर लक्ष वेधल्यानंतर त्या ठिकाणी त्याला छोटं कंपाऊंड टाकलं आणि त्याच्यावर बोर्ड देखील लिहिला. हा अशा प्रकारचा बोर्ड देखील त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेला आहे की ही जागा जी आहे ती महापालिकेची आहे आणि यामध्ये कोणीही अतिक्रमण करता कामा नये वगैरे वगैरे वगैरे. आता हा बोर्ड लिहिलेला आहे, आजही तो आहे आणि त्या ठिकाणी अचानक 24 तारखेला कंटेनर त्या ठिकाणी एक येऊन पडला आणि त्या ठिकाणी 27 तारखेला त्यावर ध्वज उभारला गेला आणि ती शाखा म्हणून त्या ठिकाणी कंटेनर शाखा म्हणून कार्यान्वित झाल्याचं तिथल्या नागरिकांना निदर्शनास आलं आणि त्या ठिकाणी त्याला दरवाजा फुटपाथवर आलेला आहे की सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हा कंटेनर आहे. राजरोसपणे अतिक्रमण होते. महापालिकेचे अधिकारी मूग गिळून बसलेले आहेत आणि ही महापालिकेची जागा आहे. मी स्वतः त्याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे हे त्यांना 3 वर्ष आधीपासून सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे तिथे बोर्ड लिहिलेला आहे महापालिकेने आणि तरी देखील मला एक कळत नाही की ही हिंमतच कशी होते. अशा पद्धतीने आम्हीच जर राजरोसपणे अतिक्रमण करायला लागलो तर आम्ही लोकांवर कुठल्या प्रकारची कारवाई करणार. आणि त्यामुळे मी आयुक्तांना स्पष्ट सांगितलं आहे, एकतर आपण हा कंटेनर त्या ठिकाणाहून हलवा, अन्यथा प्रतिकात्मक त्या ठिकाणी आणखीन 2 कार्यालये उघडली जातील आणि त्याच्यावर तुम्ही मज्जाव करू शकणार नाही. हा प्रतिकात्मक असेल. जर तुमची कंटेनर हलवण्याची हिंमत नसेल तर त्या ठिकाणी दुसरे देखील कार्यालय निर्माण केली जातील. अशा प्रकारे स्पष्ट शब्दामध्ये आयुक्तांनी देखील 2दा सांगितल्यानंतर देखील अधिकाऱ्यांनी अजून कारवाई केलेली नाही. TJSB सौर शक्ती कर्ज. गो ग्रीन. करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन. व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा 60वा वाढदिवस युवासेना राज्यभर जल्लोषात विविध शैक्षणिक सेवा उपक्रम राबवून साजरा करणार आहे. राज्यात 60,000 विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य वाटप केले जाणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून युवासेना शैक्षणिक मदत कक्ष सुरू करणार असून वर्षभर गरजू गरीब विद्यार्थ्यांना हा कक्ष मदत करणार आहे, अशी माहिती युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी दिली. शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 9 फेब्रुवारी रोजी 60वा वाढदिवस आहे.
तर युवकांना नेहमी मार्गदर्शन करणारे कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा 4 फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे. या दोघांच्या वाढदिवसानिमित्ताने युवा सेनेच्या माध्यमातून 2 राज्यव्यापी मोठे उपक्रम राज्यभर व्यापक प्रमाणात राबवण्यात येणार आहेत. शिवसेनेचा जसा वैद्यकीय सहायता मदत कक्ष आहे तसा युवा सेना आता शैक्षणिक मदत कक्ष सुरू करणार आहे. युवा सेनेच्या माध्यमातून हा शैक्षणिक मदत कक्ष वर्षभर काम करणार असून प्रत्येक जिल्ह्यात सक्रिय राहील. गरीब, गरजू, अनाथ मुलांना तसेच विविध कारणांनी ज्यांना शिक्षण घेण्यात अडचणी येत आहेत त्यांना मदत करण्यासाठी हा कक्ष काम करेल, असं पूर्वेश सरनाईक यांनी सांगितले. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. उद्या ठाण्यात पाणी नाही. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजीवाडा, मानपाडा व वागळे प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत 12वी गुरुत्व वाहिनीचे कटाई नाका ते कल्याण फाटा येथे तातडीचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आलं आहे. दुरुस्तीच्या कामामुळे गुरुवारी 1 फेब्रुवारी 2024 रात्री 12 ते शुक्रवार 2 फेब्रुवारी 2024 रात्री 12 वाजेपर्यंत एकूण 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. शटडाऊन कालावधी ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये व वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवी पाडा, किसन नगर नंबर 2, नेहरू नगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत, खालचा गाव येथील पाणी पुरवठा 24 तासांसाठी पूर्णपणे बंद राहील. पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. मुंब्र्यात बनावट शूजच्या गोडाऊनसह दुकानांवरती पोलिसांची छापेमारी. सुमारे 1.5 कोटींचा मुद्देमाल जप्त. मुंब्र्यातील अमृतनगर परिसरात काही फूटवेअर दुकानांमध्ये महागड्या कंपन्यांच्या नावाने बनावट शूज विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. हे दुकानदार बनावट शूज कमी किमतीमध्ये ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध करून नागरिकांची फसवणूक करत असल्याचे तक्रारीमध्ये सांगण्यात आले होते. याबाबतची माहिती मिळताच मुंब्रा पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले. पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोलट आणि त्यांच्या पथकाच्या मदतीने मुंब्र्यातील 2 गोडाऊन आणि 6 दुकानांवरती छापेमारी केली. छापेमारी दरम्यान पोलिसांनी ॲडिडास, नायकी यांसारख्या महागड्या शूज कंपनी नावाचे तब्बल 1.5 कोटी रुपयांचे शूज जप्त केले. अशा प्रकारे आणखी तक्रारी प्राप्त झाल्यास त्यावर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांनी सांगितले. पोलीस स्टेशन मुंब्राच्या हद्दीमध्ये शरीफा रोडला 6 दुकाने आणि 2 गोडाऊन्समध्ये मुंब्रा पोलीस स्टेशन व तसेच लेटेस्ट IPR सर्व्हिसेस लिमिटेड यांनी एकत्रितरित्या छापा मारलेला आहे. फुटवेअरच्या दुकानांमध्ये तपासणी करून त्या ठिकाणाहून 1,42,00,000 रुपयांपेक्षा अधिक किमतीचे ॲडिडास व नायके कंपनीचे बनावट शूज, चप्पल हे जप्त करण्यात आलेले आहे. कंपनीकडून आपल्याला माहिती आलेली होती. ती माहिती पोलीस स्टेशनला अगोदर व्हेरीफाय केली. त्यानंतर कायदेशीर प्रक्रियेचं पालन करून मग छापा. प्रामुख्याने शरीफा रोडला अमृतनगर परिसरामध्ये ही कारवाई.
श्री साईबाबा मंदिराचा 35वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा. श्री साई श्रद्धा सेवा समिती कोपरी कॉलनी बिल्डिंग नंबर 1 जवळ ठाणे पूर्व येथील स्वर्गीय बालयोगी सद्गुरू नारायण बाबा यांच्या आशीर्वादाने श्री साईबाबा मंदिराचा 25वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवामध्ये काल 30 जानेवारी रोजी श्री साईबाबांची पालखी संपन्न झाली, तर 31 जानेवारी रोजी सकाळपासूनच साईबाबांचे अभिषेक, मंदिरामध्ये होम हवन, पूजा, आरती, महिलांचे भजन, संगीत भजन, आरती, महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. तर संध्याकाळी 7:30 वाजता कराओके गायन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. सदर उत्सवाचे आयोजन श्री साई श्रद्धा सेवा समितीचे अध्यक्ष व शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्या पुढाकाराने करण्यात आलं आहे. तसेच यावेळी स्वप्नील लांडगे, प्रकाश कोळी, अनिल मोरे, देविदास हासीजा, विजय टिळेकर, रमाकांत लांडगे, वसंत हिंगे, खूबचंद लालवाणी, प्रवीण घरवे, रवींद्र राऊत इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले. तर कार्यक्रमाला माजी नगरसेवक गिरीश राजे, कृष्णकांत कोळी, ज्येष्ठ पत्रकार मधुकर मुळूक, रीना मुदलियार व इतर मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी साईबाबांच्या दर्शनासाठी व महाप्रसादासाठी एकच गर्दी केली होती. यावेळेस उत्सवाविषयीची अधिक माहिती गोपाळ लांडगे व स्वप्नील लांडगे यांनी दिली आहे. धर्मवीर आनंदीय साहेबांच्या आशीर्वादाने साई श्रद्धा समिती ठाणे पूर्व गेले 25 वर्षापासून वर्धापन दिन मंदिराचा धूमधडाक्यात साजरा केला जातो. आजचं हे 25वे वर्ष आहे आणि त्यामुळेच दरवर्षी एक दिवस होणारा कार्यक्रम यावर्षी 2 दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. सर्वच सामाजिक क्षेत्रामध्ये सातत्याने समितीच्या वतीने कामकाज सुरू असतं. काल मिरवणूक होती, भजन, त्यानंतर आज सकाळी होम हवन, आता आरती, भंडारा, संध्याकाळी युवकांसाठी आणि सर्वांसाठी खुल्या गटामध्ये कराओके स्पर्धा आहे. असा सर्व कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे. साई श्रद्धा सेवा समितीतर्फे हा 25वा वर्ष आहे आयोजित केलेला आहे कार्यक्रम. सगळ्या धार्मिक कार्यक्रम हा आयोजित केला जातो. काल हे 25वे वर्ष असल्यामुळे दोन दिवस हा कार्यक्रम चालला. काल पालखी मिरवणूक झाली. आज सकाळपासून होम हवन आणि विविध कार्यक्रम होते. आता भंडाऱ्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे आणि आज संध्याकाळी युवा पिढीसाठी कराओके ही स्पर्धा घेतली आहे. आजच्या पिढीला थोडं प्रोत्साहन देण्याकरता गायनाचे ही कराओके स्पर्धा घेतलेली आहे. आज मंदिराला 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत साई श्रद्धा समितीला. आधी मंदिर छोटं रोडच्या पलीकडे होतं, इथे शिफ्ट केल्यानंतर 25 वर्ष झालेले आहेत. आज 25 वर्षापासून दरवर्षी दर गुरुवारी प्रत्येकाला भंडारा असतो. 25 वर्ष कंटिन्यू दर गुरुवारी 500 लोकांचा भंडारा असतो. फक्त लॉकडाऊनमध्ये थोडंसं बंद केलं होतं 6 महिन्यासाठी. बाकी कंटिन्यू आज परत काल पालखी सोहळा झाला. आज वर्धापन दिन साजरा होणार आहे 25. दरवर्षी प्रमाणे यावर्षी भजन, संगीत सगळं कार्यक्रम, सामुदायिक कार्यक्रम होत असतो.